दिल्लीतील लाल किल्ल्याजवळच्या स्फोटानं संपूर्ण देश हादरलाय. भीतीचं सावट अजूनही कायम असतानाच या घटनेचे एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. स्फोटाचं कनेक्शन फरीदाबाद मॉड्यूलशी असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर फरीदाबादमधून डॉक्टर जम्मील शकील तर लखनौहून डॉक्टर शाहीन शाहिद हिला बेड्या ठोकण्यात आल्या. आणि जैश ए मोहम्मदच्या महिला शाखेच्या जमात उल मोमिनतची कमांडर म्हणून ती काम करत होती. इतकंच नाही तर तिचा थेट दहशतवाद्यांशी संबंध असल्याचं आता समोर आलंय. तिच्या कारमध्ये AK-47 रायफल सुद्धा सापडली आणि तब्बल 2 वर्षांपासून ही स्फोटकं गोळा करत असल्याची माहिती समोर आली. आणि आता या शाहीन शाहिदचं महाराष्ट्र कनेक्शन सुद्धा उघड झालंय. कोण आहे ही डॉक्टर शाहीन शाहिद? काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. डॉक्टर शाहीन ही उत्तर प्रदेशातील लखनौ शहरातील लालबाग परिसरातील रहिवासी आहे. फरीदाबाद मधील अल फलाह विद्यापीठात ती काम करत होती. शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास अतिशय प्रतिष्ठित असलेली शाहीन 2006 साली उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाद्वारे कानपूरमधील गणेश शंकर विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाली होती. शाहीन अगदी शांत, हुशार आणि शिस्तप्रिय व्यक्ती होती. मात्र 2013 पासून ती कोणतीही पूर्वसूचना न देता महाविद्यालयात गैरहजर राहू लागली, असं मत तिच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केलंय. 2015 मध्ये तिने महाराष्ट्रातील जफर नावाच्या एका तरुणाबरोबर लग्न केलं होतं. पण 2 वर्षातच तिचा घटस्फोट झाला. शाहीनला युरोप किंवा ऑस्ट्रेलियाला शिफ्ट व्हायचं होतं. जफर हा महाराष्ट्रातील रहिवासी होता आणि म्हणूनच घटस्फोटापूर्वी काही काळ शाहीन महाराष्ट्रात वास्तव्यास होती. घटस्फोटानंतर शाहीनची ओळख दहशतवादी म्हणून अटक झालेल्या आणि अल फलाह विद्यापीठात शिकवणाऱ्या डॉक्टर मुझम्मिल शकीलशी झाली. ती त्याची गर्लफ्रेंड बनली आणि त्याच्या मार्फत दहशतवादी नेटवर्कच्या संपर्कात आली. डॉक्टर मुझम्मिल शकीलच्या खोलीतून तब्बल 360 किलो स्फोटक जप्त करण्यात आली. या घरातून एक वॉकी टॉकी, 20 टायमर, 20 बॅटऱ्या आणि एक घड्याळ सुद्धा जप्त करण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाहीन गेले 2 वर्ष स्फोटकं तयार करत होती आणि ती तिचे सहकारी अमोनियम नायट्रेट एकत्र करत होते. त्यातून IED बनवायचं आणि या IEDचा वापर करून एकत्र स्फोट घडवून आणायचे. इतकंच नाही तर शाहीनने तिच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांचा आणि व्यावसायिक ओळखीचा वापर केवळ मुखवटा म्हणून केला. हे स्पष्ट झालंय. मुझम्मिल आणि त्याच्या सहकाऱ्यांना संशयी म्हणून टाळण्यासाठी आणि दहशतवादी मॉड्यूलला लॉजिस्टिक्स पुरवण्याचं काम शाहीन करत होती. ऑपरेशन्समध्ये मदत करण्यासाठी हा कव्हर वापरल्याचा आरोप तिच्यावर आहे. पोलिसांनी जेव्हा मुझम्मिलला अटक केली तेव्हा त्याने शाहीन ही माझी गर्लफ्रेंड असल्याचं सांगितलं आणि तेव्हाच शाहीन त्याच ग्रुपचा भाग असल्याने तिलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. शाहीनवर भारतात जैश ए मोहम्मदच्या जमात उल मोमिन नावाच्या महिला शाखेची स्थापना आणि नेतृत्व करण्याचा अत्यंत गंभीर आरोप आहे. सूत्रांनुसार तिला ही जबाबदारी थेट जैश ए मोहम्मदच्या संस्थापक मसूद अझहर याची बहीण सदिया अझहर हिने सोपवली होती. सदिया अझहर पाकिस्तानमध्ये जैशच्या महिला शाखेची प्रमुख आहे. जमात उल मोमिनीन या संघटनेचं उद्दिष्ट स्पष्ट होतं. भारतात महिलांच्या नेतृत्वाखाली कट्टरतावादाचं नवं आणि मजबूत नेटवर्क उभारणं, भारतातील जास्तीत जास्त महिलांना दहशतवादी गटात सामील करून घेणं हेच तिचं ध्येय होतं. आणि प्रकरण उघडकीस आल्यावर लखनौमधील तिच्या घरी तसेच तिच्या भावाच्या आणि वडिलांच्या घरावर छापे टाकण्यात आले. पथकांनी कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली आणि विविध डिजिटल तसेच कागदोपत्री साहित्य जप्त केलं. तिचे फोनमधील ट्रान्झॅक्शन सुद्धा रडारावरती आहेत. कारण अमोनियम नायट्रेट गोळा करून IED तयार करून सगळ्या भारताला धक्का देणाऱ्या मास्टरमाइंड शाहीनला पोलिसांनी कडक कारवाई करून तिच्या मेन सहकार्याला ताब्यात घेऊन स्फोटकं गोळा केली. आणि त्यामुळे इकडे पॅनिक झालेल्या उमर मोहम्मदने स्फोट घडवून आणला असावा असा संशय आता तपास यंत्रणेकडून व्यक्त होतोय. पण डॉक्टर शाहीन शाहिदच्या अटकेने एका मोठ्या कटाला आळा घातलाय, ज्यात टार्गेटवर सगळा देश होता. देशातील महिला होत्या. तर मित्रांनो, एक डॉक्टर, शिक्षिका आणि समाजात आदर्श मानली जाणारी महिला, पण एक दहशतवादी संघटनेची सूत्रधार. शाहीन शाहिदचा हा प्रवास फक्त धक्कादायक नाही तर एक विचार करायला भाग पाडणारी गोष्ट आहे.
तुमचं या सगळ्या प्रकरणावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र कट्ट्याला. धन्यवाद.